जळगाव ते पाचोरा दरम्यान जवळपास या मार्गावरील सर्व पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा जो आहे तो संपलेला आहे। आपण आता जळगाव पासून शिरसोली ते रामदेवाडी असे 3 पेट्रोल पंप आपण आतापर्यंत चेक केले। त्यामध्ये हा तिसरा क्रमांकाचा पेट्रोल पंप आहे की त्यावरचा देखील डिझेलचा साठा या ठिकाणी संपलेला आहे। डिझेल शिल्लक नसल्याचं बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे। नायरा कंपनीचा हा बोर्ड नाव पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणचा डिझेलचा साठा देखील संपलेला आहे। त्यामुळे चारचाकी वाहन धारक असतील किंवा शेतकरी यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। शेतकऱ्यांकडून अचानक डिझेलची मागणी वाढली, शेतीची कामं सुरू आहे, त्यामुळे या मार्गावरील जे आहे अनेक जे आहेत पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा संपलेला आहे। आपल्यासोबत या पेट्रोल पंपाचे मालक व्यवस्थापक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहे। सर, काय सांगणार नेमकं कधीपासून या ठिकाणचा साठा संपलेला आहे, काय अडचण येते? आपण आज समस्या आहे जवळजवळ 2 महिन्यापासून जास्त झालेली आहे। कंपनीकडून पण वेळेवरती माल भेटत नाही, वरूनच शॉर्ट येतो माल सगळा। आणि पहिले 4-5 दिवस लागायची गाडी खायला, तर आता जास्तीत जास्त 24 तास बस। जसं माहीत पडलं डिझेल आलंय लगेच खाली होऊन जातं, पर अजून 2-3 दिवस पंप बंद असतो, ड्राय असतो, पेट्रोल असतं, पण डिझेलची मागणी जास्त आहे इकडे शेतकऱ्यांची। कुठून नेमके शेतकरी येतात या ठिकाणी डिझेल घ्या? पूर्ण आसपासचे जेवढे खेडे, डापोरा डापोरी वगैरे झाले, तडके विकणे सगळीकडून येतात, वावरला सगळीकडून येतात लोक, जसं माहीत पडलं तसं। कधीपासून संपलं? आता 2 दिवसापासून स्टॉक संपलेला आहे। आता उद्या गाडी येईल समजा संध्याकाळपर्यंत। वरतून कंपन्यांकडून पण उशिरा येतोय का माल तुम्हाला? वरून पण शॉर्ट आहे माल। वरूनच वेळेवरती माल भेटत नाही। आधी क्रेडिट वरती भेटायचा, आता तर कॅश 2-3 दिवस पहिले टाकावे लागते, 3-4 दिवस आधी, नंतर नंबर लागतं समजा काय तर। मग आपली डिझेल बंद असतं? बंदच असतं मग आता ड्राय। आम्ही ॲम्ब्युलन्ससाठी 200-500 लिटरचा स्टॉक ठेवतो आम्ही, काय ठेवाच लागते। तर अशा पद्धतीने आता हा जळगाव ते पाचोरा मार्गावरील जवळपास तिसरा पेट्रोल पंप आहे की त्या ठिकाणचा डिझेलचा साठा संपला आहे। आपण व्यवस्थापक असतील मालकांशी बोललो या ठिकाणी की जो डिझेलचा साठा जवळपास 4 ते 5 दिवसांपर्यंत पुरत होता, तो आता केवळ 24 तासामध्ये या ठिकाणी संपत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडून अचानक मागणी वाढलेली आहे, त्यामुळे डिझेलची कुठेतरी तुटवडा किंवा टंचाई या ठिकाणी जाणवायला लागली आहे। आणि त्यामुळे आता वेगवेगळ्या अडचणींचा सामना जो आहे पेट्रोल पंप चालक असतील किंवा शेतकरी असतील वाहन चालकांना करावा लागतोय। कंपन्यांकडून देखील पुरवठा करण्यास विलंब होत आहे, वेळेवर पुरवठा होत नसल्यामुळे ती एक वेगळी अडचण आहे। त्यामुळे डिझेल विक्री जी आहे या ठिकाणी बंद करावी लागते। मात्र एक अत्यावश्यक गोष्टीसाठी म्हणजेच रुग्णवाहिका असेल, या रुग्णवाहिकेसाठी अत्यावश्यक जो आहे या ठिकाणी साठा तेवढा मात्र मर्यादित शिल्लक ठेवला जात असल्याची देखील प्रतिक्रिया आपल्याला पंप चालकांनी बोलताना दिली आहे। त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे पेट्रोल पंपावर डिझेलचा साठा संपत असल्याने डिझेलची टंचाई जाणवत असल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।